उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पक्षातील अकार्यक्षम मंत्र्यांची कानउघाडणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली। काही दिवसांपूर्वी शिंदेंनी कॅबिनेट नंतर शिवसेना मंत्र्यांची एक गुप्त बैठक बोलावली होती। या बैठकीमध्ये मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर शिंदेंनी नाराजी नोंदवल्याचं कळत होतं। मंत्र्यांची प्रशासकीय कामाची पद्धत आणि पक्ष संघटनेकडे होणारं दुर्लक्ष यावरून शिंदेंनी मंत्र्यांना खडेबोल सुनावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर आपण ग्राफिक्समध्ये पाहूयात। शिवसेनेच्या अकार्यक्षम मंत्र्यांवर शिंदेंनी संताप व्यक्त केलेला होता असं सूत्रांनी सांगितलंय। अकार्यक्षम मंत्र्यांची कानउघडणी त्यांनी केली अशी सुद्धा माहिती सूत्रांनी दिली आहे। कामाची पद्धत पक्ष संघटनेमधील दुर्लक्षावर शिंदेंनी बोट ठेवलं होतं असं कळतंय। जनता दरबार आता नियमित का घेतले जात नाहीत असा सवाल सुद्धा शिंदेंनी उपस्थित केला होता। मंत्र्यांकडून कामं होत नसल्याच्या तक्रारी का येतायत असंही शिंदेंनी या बैठकीमध्ये विचारणा करताना म्हटलेलं होतं। मंत्री केवळ कॅबिनेट आणि मतदारसंघ एवढीच रुटीन कामं का करतात असा सवालही त्यांनी केलेला होता। स्वतःलाच कंपी द्यायला पाहिजे ना। अकार्यक्षम मंत्र्यांची कान उघडणी केली असेल, मंत्री म्हणून स्वतःही मंत्री आहेत, ते मुख्यमंत्री नाही आहेत। ते स्वतःही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचे एक मंत्री आहेत आणि घटनेमध्ये राज्यात आणि देशात उपमुख्यमंत्री पदाला कोणतेही घटनात्मक दर्जा नाही। मग उपपंतप्रधान असतील किंवा उपमुख्यमंत्री, त्याला घटनात्मक दर्जा नाही, हे असेच मध्ये लटकत असतात। त्याच्यामुळे ते एक मंत्रीच आहेत, एकनाथ शिंदे मंत्रीच आहेत। सगळ्याच पक्षामध्ये काही काही जे आहेत आमदार किंवा काही काही मंत्री त्या अशा रीतीने वागत असतील, पण या सगळ्यांसाठीच तो संदेश आहे असं मला वाटतं की त्यांनी आपापले मतदारसंघ सांभाळले पाहिजे, जिल्हा सांभाळला पाहिजे, इतर काही सामाजिक काम असेल ते सुद्धा सांभाळलं पाहिजे आणि ते म्हणतात त्याप्रमाणे मंत्रालयाच्या पलीकडे जाऊन जे आहे सामान्य लोकांमध्ये जे आहे मिसळून त्यांच्याशी संपर्क ठेवला पाहिजे। हा संदेश जो आहे तो सगळ्यांसाठी असं मला वाटतं। हा अजितदादांनी सुद्धा परवाच्या नागपूरच्या मीटिंगमध्ये दिलेला आहे, तोच संदेश।